नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, आठवडाभर आपण आता या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोपे प्रश्नपत्रिकेतले सोपे प्रश्न सोडवून घेतले। का सोडवून घेतले सोपे प्रश्न? जेणेकरून मुलांची जी स्कॉलरशिप परीक्षेबद्दलची जी भीती आहे ती जावी, यासाठी आपण सोपे प्रश्न कसे सोडवायचे किंवा आपला स्कोअर कसा वाढवायचा ते बघितला। पण आता बघा, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा ही खूप मोठी, म्हणजे खूप संख्येने मुलं बसतात, तर मेरिटसुद्धा खूप महत्त्वाचं असतं। मग सगळेच प्रश्न सोपे येतील का परीक्षेला? तर नाही, काही प्रश्न गुंतागुंतीचे असतात, अवघड असतात। पण बघा, कोणताच प्रश्न खरा अवघड नसतो। फक्त इतकंच आहे की जर अवघड प्रश्नसुद्धा आपण नीट वाचला, समजून घेतला, तर तो प्रश्नसुद्धा आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येणार आहे। मग तेच प्रश्न आपण कसे सोडवायचे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, इथून पुढे आपण आठवडाभर असेच काही प्रश्न घेणार आहोत, जे की मुलांना अवघड वाटतात, पण खरं तर ते प्रश्न अवघड नसतातच। मग चला तर मग बघूया ते प्रश्न कोणते आणि कसे सोडवायचे। व्हिडिओला सुरुवात तर करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्याचा व्हिडिओ करून। सो ते सगळे प्रश्न, त्या प्रश्नांचा सराव तुमचा व्हावा यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, सर्वांना आपल्या या चॅनलकडून तुम्हा सर्वांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। चला बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिसतोय, श्रेयाने संपूर्ण मार्च महिन्यात रोज जी तारीख असेल त्याच तारखेएवढे रुपये बचत केली, तर महिना संपल्यावर एकूण किती बचत झाली? आता याच्यामध्ये बघा, वाचला की असं वाटतं, अरे तारीख तर दिलेली नाही आहे, पण महिना दिलाय ना। तारीख नाही दिले, महिना दिलाय, पण बचत पण दिलेली नाही आहे। पण आपल्याला सांगितलंय ना त्याच तारखेएवढे। परत प्रश्न वाचा म्हणजे नक्की समजेल। बघा, मार्च महिन्यात रोज जी तारीख असेल त्याच तारखेएवढे रुपये बचत केले। आता बघा, जर 1 तारीख आहे तर 1 तारखेला 1 रुपया बचत केला, 2 तारीख आहे तर 2 तारखेला 2 रुपये बचत केले, 3 तारीख आहे तर 3 तारखेला 3 रुपयाची बचत केली। या पद्धतीनं मार्च महिन्यामध्ये संपूर्ण मार्च महिना बचत केले। मग एकूण किती बचत केली ते आपल्याला विचारलं आहे। मग बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, एक सूत्र वापरायचं आहे। मार्चमध्ये दिवस किती असतात? मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो, है की नाही? म्हणजे 31 दिवस त्यांनी रोज त्या त्या तारखेनुसार बचत केलेली आहे। आता बघा, मग याच्यासाठी काय करायचं? आता सगळ्या अंकांची बेरीज करत बसायची का? तर नाही, एक छोटंसं सूत्र लिहून घ्यायचं आहे। बघा, शेवटची संख्या, एकूण बचत काढायची ना, बचत काढायची, मग त्याच्यासाठी हे सूत्र, शेवटची संख्या गुणिले त्याच्या समोरील संख्या, त्याच्या समोरील संख्या म्हणजे जी संख्या आपण शेवटची लिहिले त्या संख्येच्या समोरील संख्या भागिले 2। हे सूत्र सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे। मग बघा, शेवटची संख्या म्हणजे मार्च महिन्याचा शेवटचा दिवस कोणता आहे? 31। मग इथे लिहून घेतलं मी 31। बघा, गुणिले, ठीक आहे, गुणिले समोरील संख्या कोणती? 32 आणि भागिले 2। मग बघा बरं, याचा आपण काय करूया? गुणाकार करूया। मग बघा, 31 दुने 62, इथे लिहिले 2, 6 आपण हातच्याला घेऊया। आता 31 त्रिक 93, मग 93 मध्ये जर आपण 6 मिळवले तर आपलं उत्तर किती येतं? 93, 94, 95, 96, 97, 98, 99, किती आलं उत्तर? 99। ठीक आहे, आता बघा, भागिले किती आहे? 2 आहे। मग बघा, इथे भाग घालूया, बेक के बे, बे चौक 8, इथे 1 राहिला आहे ना 9 मधला, मग परत बे 9 18, इथे 1 परत राहिला, बेसक 12,
किती आलं बेसक 12. मग आपला भागाकार किती आला आहे 496. मग बघा, मग ही काय आहे बचत आहे. म्हणजे श्रेयाने संपूर्ण मार्च महिन्यात एकूण 496 रुपयांची बचत केलेली आहे. मग बघा बरं 496 पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 496. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 528, 752, 924, 880 या गटातील सर्व संख्या या कोणत्या संख्येने विभाज्य आहेत. आता बघा इथे भाग घालवत बसायचं का प्रत्येक संख्येने नाही, कारण आपल्याला वेळ पण पुरला पाहिजे, वेळेत पेपर पूर्ण कव्हर करता आला पाहिजे आपल्याला. मग इथे आपण काय करायचं तर विभाज्य संख्या विचारलेत त्यावेळेस आपल्याला कसोट्यांचा वापर करता आला पाहिजे. मग बघा बरं 24ची कसोटी काय सांगते तर बघा 6 चोक 24 किंवा 4 सक 24. मग बघा 24ची कसोटी आपल्याला हे सांगते की ज्या संख्येला 4ने पण भाग जातो आणि 6ने पण जातो त्या संख्येला 24ने भाग जाणारच आहे. ठीक आहे असं सांगते. आता मग 6ची कसोटी काय सांगते आपल्याला की ज्या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो त्याला 6ने भाग जाणारच आहे. बघा आता बघा 3ने बघूया. 3ची कसोटी सोपी आहे. 3ची कसोटी काय दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. मग बघा 5 आणि 2 7, 7 आणि 8 15 यांची बेरीज किती आली 15 आली. ठीक आहे म्हणजे 15ला 3ने भाग जातो म्हणजे याला 3ने भाग जाणारच आहे. आता यांची बेरीज बघा 7 आणि 2 9, 9 आणि 9 18, 3 सक 18, 18ला पण 3ने भाग जातो म्हणजे याला पण 3ने भाग जाणारच आहे. आता बघा 2 आणि 4 6, 9 आणि 6 15, 15ला भाग जातो 3ने म्हणजे याला पण 3ने भाग जाणारच आहे. आता बघा 8 आणि 8 16, 16 आणि 0 16, 16ला 3ने भाग जातो का नाही जात म्हणजे मग या संख्येला 6ने भाग जाईल का नाही जाणार म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाही. आता 12ची कसोटी. 12ची कसोटी काय सांगते 12चे फॅक्टर कोणते 3 चोक 12 म्हणजे ज्या संख्येला 3ने भाग जातो व 4ने भाग जातो त्याला 12ने भाग जातो. पण आत्ताच आपण बघितलं याला 3ने भाग जात नाही म्हणजे मग ही येईल का 3ने भाग जात नाही तर मग 12ने विभाज्य असेल का नसणार म्हणजे हाही पर्याय येणार नाही. आता बघा इथे 18 आहे ना 3 सक 18 ज्या संख्येला 3ने आणि 6ने भाग जातो 3ने भाग जातच नाही म्हणून मग हे पण येणार नाही. मग राहिलं काय तर 22 राहिलं. 22चे फॅक्टर कोणते 11 दुने 22. आता बघा सगळ्या संख्या समसंख्या आहेत म्हणजे 2ने भाग जाणारच आहे. आता 11ची कसोटी काय सांगते बघा जर तुम्ही याला जर 11ने भाग घालवला तर या सगळ्या संख्यांना 11ने भाग जातो. आता मी इथे भाग घालवत बसत नाही इथे तुम्ही 11ची कसोटी वापरली तरीही चालते. थोडक्यात 11ची कसोटी सांगते समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज या बेरीजांची वजाबाकी केली तर त्याचं उत्तर 0 किंवा 11 आलं किंवा 11च्या पटीतलं तर त्या संख्येला 11ने भाग जातो. पण इथे 3 संख्या आहेत मग तुम्ही भागाकार करून पाहू शकता. बघा इथे भाग घालून दाखवले 11ने प्रत्येक संख्येला भाग जातो कारण बाकी 0 आले म्हणून मी इथे 2ने पण जातो आणि 11ने पण जातो म्हणजे या संख्या 22ने विभाज्य आहेत. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी गटात न बसणारी घडणी ओळखा. आता बघा ह्याच्यामध्ये गटात न बसणारी घडणी ओळखायला सांगितलं आहे की नाही. मग ही घडणी आहे कारण बघा विरुद्ध बाजू येणार आहेत इथे पण येणार आहेत इथे पण आहे पण इथे याला विरुद्ध बाजू आहे का नाही आहे म्हणजे ही घडणी येणार नाही. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा एका वहीला 4 दस्ते पाने असतात. एक पान तयार करण्यासाठी 1 रुपयांचा 5वा भाग खर्च येतो तर 5 डझन वह्या तयार करण्यासाठी किती खर्च येईल. आता बघा ह्याच्यामध्ये 2-3 उत्तरं काढायची आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका वहीला 4 दस्ते पाने आहेत. एक पान करण्यासाठी 1 रुपयांचा 5वा भाग खर्च आहे. आपण इथपर्यंत आधी सोडवून घेऊया. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दस्ता म्हणजे किती हे माहीत असणं गरजेचं आहे. मग 1 दस्ता म्हणजे 2 डझन. 1 दस्ता म्हणजेच काय 2 डझन म्हणजेच 12 दुने 24 कागद आहे की नाही 12 डझन 1 दस्ता म्हणजे 2 डझन म्हणजे 24 कागद. एका वहीला 4 दस्ते पाने असतात. मग आता 4 दस्ते पाने म्हणजे
4 दस्ते म्हणजे किती पानं ते काढूया. मग काय करायचं, या 24ला 4ने गुणूया म्हणजे एका वहीची पानं कळतील ना आपल्याला. आता बघा 4 चोक 16 हाताला 1, 4 दुने 8, 8 आणि 1 9, 96 कागद. 4 दस्ते वहीला 96 कागद. पण आता बघा इथे आपल्याला काय सांगितलंय, एक पान तयार करण्यासाठी 1 रुपयाचा 5वा भाग खर्च आहे. थोडा वेळ हे आपण बाजूला ठेवूया. आधी आपण 5 डझन वह्या तयार करण्यासाठी किती खर्च येईल ते काढायचं आहे. मग आधी 5 डझन वह्यांचे किती कागद ते आपण काढूया. ठीक आहे, कारण एका पानाचा खर्च दिलाय ना. आता बघा 5 डझन म्हणजे किती, आपल्याला माहिती आहे 12 पंचे 60. 5 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12 आणि हे 5, 12 पंचे 60. ह्या 60 काय आहेत, वह्या आहेत. मग बघा एका वहीला 96 कागद, तर 60 वह्यांची कागद काढण्यासाठी आपण काय करतो, 96ला 60ने गुणतो. हा शून्य आहे तसं इथे ठेवूया. साई साई 36 हाताला 3, 96 54 55 56 57. मग बघा 5760 कागद येथे. ठीक आहे. आता बघा दिलेल्या माहितीनुसार एका पानासाठी 1 रुपयाचा 5वा भाग. आता मला सांगा 1 रुपया म्हणजेच किती, 100 पैसे, कारण 5वा भाग काढायचा आहे ना. मग मला सांगा आता 100 रुपयाचा 5वा भाग म्हणजेच या 100 रुपयांना काय करायचं आहे, 5ने भागायचं. मग बघा इथे 5 एके 5, 5 दुने 10, 5 0 0 म्हणजेच एक पान तयार करण्यासाठी 20 पैसे खर्च येतो. मग 5760 पानांसाठी किती खर्च येईल, तर आपण इथे 20 पैशांनी गुणूया. शून्य थोड्या वेळ बाजूला ठेवूया. बेसक 12 हाताला 1, बेसती 14, 14 आणि 1 15 हाताला 1, बेपंचे 10, 10 आणि 1 11 आणि हे 2 शून्य आहेत तसे याच्यावर ठेवूया. आता हे आहेत पैसे. मग किती पैसे येतात, तर बघा 1,15,200 पैसे आहेत. पण पर्यायामध्ये तर बघा पर्यायामध्ये रुपयांचे पर्याय आहेत. मग आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग आपण काय करूया, डावीकडून 2 घरं मागे येऊया. मग किती झाले, 1152 रुपये. 1152 म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 5 डझन वह्या तयार करण्यासाठी 1152 रुपये खर्च येईल. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा आपल्याला हे प्रश्न या पद्धतीने असे स्टेप बाय स्टेप सोडवायचे असतात. म्हणजे सोपेच आहेत, फक्त काय करायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा आणि स्टेप बाय स्टेप सोडवायचं. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न, यशने 20 किलोग्रॅम व सुमितने 14 किलोग्रॅम 500 ग्रॅम मिठाई बनवली. दोघांची मिळून 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई शिल्लक राहिली, तर दोघांनी मिळून किती मिठाई विकली. बघा प्रश्न सोडवूया, पण त्याआधी व्हिडिओ आवडत असतील, आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असतील तर नक्की लाईक करा. कारण तुम्ही अभ्यासामध्ये प्रश्न सोडवताना इतके मग्न होता की कधी कधी लाईक करायचं राहून जातं. कारण तुमचं एक लाईक मला अनेक व्हिडिओ करण्यासाठी उत्साह निर्माण करतो, मला पण एक प्रेरणा मिळते. सो नक्की लाईक करा. बघा यशने 20 किलोग्रॅम. आता बघा 20 म्हणजे काय, 20ला पावभाग कमी आहे म्हणजे 19 किलो पूर्ण आणि पाऊण भाग म्हणजे 19,750 ग्रॅम मिठाई यशने बनवले आणि सुमितने बनवलेली आहे 14 किलो 500 ग्रॅम मिठाई बनवले. मग दोघांनी मिळून बनवले ना. आता बघा एकूण मिठाई किती आहे ते बघूया आपण. म्हणून यांची काय करूया, बेरीज करूया. शून्यांची बेरीज 0, 5 आणि 0 5, 7 आणि 5 12 हाताला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14 हाताला 1 3. मग किती, दोघांनी मिळून 34 किलो 250 ग्रॅम मिठाई बनवलेली आहे. आता त्यातली एवढीच मिठाई शिल्लक राहिली, मग किती मिठाई विकली. मग याच्यासाठी आपण काय करूया, या एकूण मिठाईमधून एवढी मिठाई काय करूया, वजा करूया. एकूण मिठाई आहे 34 किलो 250 ग्रॅम. त्याच्यामधून ही शिल्लक राहिलेली मिठाई जर आपण वजा केली तर त्याने विकलेली मिठाई किती ते आपल्याला समजेल. शून्यांची वजाबाकी 0, 5तून 5 गेले 0. आता 2 मधून 7 जात नाहीत, आपण इकडचा 1 घेतो, 1 म्हणजेच 1000 घेतो. मग इथे किती झाले, हे 12. 12तून 7 गेले, 5 राहिले.
इथे 3 राहिला आहे, 3तून 3 गेले 0, 3तून 1 गेला 2. मग आपलं उत्तर किती आलं आहे? त्या दोघांनी मिळून 20 किलो 500 ग्रॅम मिठाई विकलेली आहे. मग आता इथे 20 किलो 500 ग्रॅम कुठेच नाही आहे, पण याला दुसऱ्या भाषेमध्ये असं पण म्हणतात ना 20.5 किलोग्रॅम, कारण हा 500 भाग म्हणजे 1 किलोचा अर्धा भाग आहे. मग 20 पूर्ण आणि अर्धा म्हणजे 20.5 किलोग्रॅम मिठाई विकलेली आहे. मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुढचे प्रश्न बघा. एका चौरसाकृती बागेची परिमिती 4800 मीटर असून त्याच्या पाव भागात कारंजे केले व उरलेल्या भागात झाडे लावली, तर किती भागात झाडे लावली? बघा हा चौरस आहे, आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारी बाजू सेम असतात, पण आपल्याला इथे परिमिती दिली आहे. परिमिती म्हणजे काय? कंपाऊंड आपण ज्याला म्हणतो की नाही, बाहेरच्या बाजूंची बेरीज म्हणजे बाहेरचं दिले 4800. पण आपण पाव भागामध्ये काय केले, सपोज याचे असे 4 भाग केले, तर या एवढ्या भागामध्ये कारंजे लावलेले आहेत, ठीक आहे, आणि उरलेल्या भागामध्ये इथे झाडे लावलेले आहेत. मग मला सांगा, जर मधलं मापन काढायचं असतं तर आपल्याला काय काढावं लागेल? मधल्या भागाचं मापन म्हणजेच क्षेत्रफळ काढावं लागेल. पण इथे तर परिमिती दिले, पण आपण परिमितीवरून चौरसाचं क्षेत्रफळ सहज काढू शकतो. बघा चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आता बाजू तर माहीत नाही आहे, बाजू जिथे पण आहे तसंच किंवा बाजूच लिहूया नुसतं, ठीक आहे. आता परिमिती किती दिले? 4800. पण आपल्याला माहिती आहे बाजू करण्यासाठी या 4ला आपल्याला इकडे घ्यायचं आहे, म्हणजे 4800 भागिले 4 बरोबर बाजू, ठीक आहे. भाग घालूया, 4 1 4, 4 2 8, 4 0 0, 4 0 0. मग बघा बाजू किती आली? बाजू बरोबर 1200 मीटर. आता मला सांगा चौरसाच्या चारी बाजू कशा असतात? सेम असतात. मग हे चौरसाची बाजू कळली आपल्याला 1200. मग आता इथे काय करूया? चौरसाचे क्षेत्रफळ काढूया, है की नाही, मधल्या भागाचं मापन. चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग बाजू किती आहे? 1200. मग 1200चा वर्ग किती? 12चा वर्ग 144. 2 शून्य आहे, त्याचे 4 शून्य होणार, एवढं आलं, है की नाही. आता बघा याच्यामधल्या पाव भागामध्ये कारंजे केलेत. मग याचा पाव भाग करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? या 1400ला 4ने भागलं पाहिजे. सॉरी, माझ्याकडून इथे 1 शून्य एक्स्ट्रा झाला, हा शून्य नको आहे, कारण 12चा वर्ग 144. बघा इथे 144 आणि हे या 2 शून्याचे हे 4 शून्य, सॉरी 144. आता 144ला आपल्याला काय करायचं? 4ने भागायचे. मग भागून घेऊया आपण. 4 1 4, 4 त्रिक 12, 13 14, 2 राहिले, 4 सक 24 आणि 1 2 3 4, 1 2 3 4, हे शून्य आहे त्याचं. मग बघा 36 आणि त्याच्यावर हे 4 शून्य, हे काय येणार? 4 मीटर, है की नाही, कारण मधल्या भागाचं मापन आहे. याच्यामध्ये एवढे कारंजे लावलेले आहेत, ठीक आहे, कारंजे लावलेत. आता आपल्याला विचारलंय झाडे किती भागामध्ये झाडे लावली. एकूण भाग किती आहे? एवढा आहे. मग या भागांमधून आपण काय करूया? हा भाग वजा करूया. मग बघा इथूनच मी वजा करते. मग बघा एकूण भाग आहे एवढा, त्याच्यातून आपण हा पाव भाग वजा केला तर आपलं उत्तर किती आलंय? 10,80,000. आणि मधल्या भागाचं मापन आहे म्हणून इथे चौरस मीटर, म्हणजे क्षेत्रफळाला 4 मीटर जोडतात. मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये ही संख्या आहे, म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. एक गाडी मध्यान्हपूर्व 8:17 निघाली. मध्यान्होत्तर 10:57 प्रवास संपून थांबली. प्रवास काळातील 2 वेळा प्रत्येकी 25 मिनिटे जेवायला थांबली. तर प्रत्यक्ष गाडीने किती वेळ प्रवास केला? बघा गाडी 8:17 सुटली होती, 8:17. मध्यान्होत्तर म्हणजे दुपारच्या नंतर 10:57. दुपारच्या नंतर 10:57 कधी होता? तर रात्रीचे 10:57, बरोबर आहे. आणि प्रत्येकी 2 वेळा गाडी 25-25 मिनिटं थांबले. मग 25 आणि 25 50 मिनिटं त्या गाडीने काय घेतलेलं आहे? ब्रेक घेतलेला आहे जेवण्यासाठी. हे थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता बघा 8:17 झालेत. आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. मग बघा 17, 18, 19, 20,
20 मिनटं होण्यासाठी 3 मिनिटं, मग हे 20 आणि 60 होण्यासाठी 40 मिनटं, म्हणजे अजून 43 मिनटं आणि 9 वाजतील, बरोबर आहे. मग 9च्या नंतर 10, हा 1 तास झाला. आता बघा सकाळी 10 हे सकाळचे 10 ते रात्रीचे 10 पर्यंत 12 तास होतात, बरोबर आहे. सकाळचे 10 ते 12, रात्रीचे 12, सॉरी हा 1 तास धरून इथे 10 वाजले, 10 ते 10 12 तास झाले. आता हे वरचे 57 मिनटं या मिनिटांमध्ये काय करूया, मिळवूया. मग बघा 3 आणि 7 10, हा चालेल 4 आणि 1 5 आणि 5 10, हे 100 मिनिटं झाली. आता काय करूया, या 100 मिनिटातून हे 50 मिनिटं काय करूया, वजा करूया. मग 100 मधून 50 गेले, 50 मिनिटं राहिले. आता बघा हे 12 तास आणि हा इकडचा 1 तास घेतला होता की नाही तो, असं हे एकूण किती तास झाले, 13 तास आणि हे वरचे 50 मिनिटं. मग गाडीने एकूण किती प्रवास केलेला आहे, तर 13 तास 50 मिनिटं. मग बघा बरं 13 तास 50 मिनिटे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, एकक व दशक स्थानी सारखाच अंक आहे अशा 2 अंकी संख्यांची बेरीज किती. आता दशक आणि एककाच्या ठिकाणी सारखे अंक म्हणजे 11, एकावर 1, 2वर 2, 3वर 3, 4वर 4, 5वर 5, 6वर 6, 7वर 7, 8वर 8 आणि 9वर 9, हे असे अंक, बरोबर आहे. मग यांची बेरीज विचारली ना आपल्याला, पण आपल्याला माहिती आहे 1 ते 9 संख्यांची बेरीज किती येते, 45. सगळ्यांना लक्षातच ठेवायचं आहे, 1 + 2 + 3 + 4 5 6 7 8 9. आता इथे 10 नाही आहे, सोडून द्या, पण 1 ते 9 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते, 45. मग बघा 45चं मी 5 इथे लिहिते आणि 4 मी हातचा इथे घेतला. परत बघा पुढे पण तेच अंक आहेत, 1 2 3 तेच आहेत. मग परत 1 ते 9 अंकांची बेरीज किती आली, 45 आली. मग 45 मध्ये हे 4 मिळवा, 45 46 47 48 49. मग बघा 49 4 किती आलं उत्तर आपलं, 495. बघा बरं पर्यायामध्ये आहे 495, म्हणजेच एकक व दशक स्थानी सारखाच अंक आहे अशा 2 अंका संख्यांची बेरीज आहे 495. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता बघा पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांची संख्या अनुक्रमे किती. बघा काही गणितं अशी असतात की जिथे कॅल्क्युलेशन करायचं नाहीच आहे, फक्त आहे ते टिक मार्क करायचं आहे, बघून योग्य उत्तर टिक मार्क करायचं, म्हणजे कॅल्क्युलेशनची करायचंच काही गरज नाही. आता अनुक्रमे म्हटले की नाही, मग जे विचारले ते आधी बघूया. अंतर्भागातील बिंदू म्हणजे वर्तुळाच्या आतमधील, मग बघा 1 2 3 4 इथे लिहून घेऊया आपण 4. आता काय विचारलंय, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू. मग बाह्य भागातील बिंदू बघा हे बाहेर आहे, 1 इथून सुरुवात करते म्हणून मी इथे खूण करते, कारण परत मोजत मी इथे नको यायला, म्हणून 1 2 3 4 किती आहेत, 4 आहेत. मग इथे लिहून घेतला मी 4. आता वर्तुळावरील बिंदू म्हणजे वर्तुळावर जे पॉईंट आहेत, आता इथे पण मी एक खूण करते म्हणजे हे मोजले, म्हणून 1 2 3 4 5 किती आहेत, 5 आहेत. मग बघा बरं 4 4 5 असं कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. काही कॅल्क्युलेशन करावं लागलं का, जसं विचारलंय तसंच फक्त करावं लागलं, काही करावं लागलं का, कॅल्क्युलेशनचं काही गरजच नाही पडली इथे. मग बघा पण तरीही 2 मार्क मिळणार ना आपल्याला अशा प्रश्नांचे. मग काय करायचं आहे, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं आणि जसं विचारलंय तसे प्रश्न सोडवायचे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल, सर्वांनी जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.